आम्ही मागणी केली, पण अध्यक्ष महोदय कालची भाषा आणि कोर्टाचा त्या ठिकाणी असलेली टिप्पणी हे सांगते का अध्यक्ष महोदय की काहीतरी एक भयंकर आणि काहीतरी एक कट रचला होता किंवा रचला जाणार आहे अध्यक्ष महोदय, या पद्धतीची परिस्थिती अध्यक्ष महोदय। आणि या भयंकर कटा कारस्थानाला आपण दुर्लक्ष करून चालणार नाही अध्यक्ष महोदय। याचं कारण नाही, गांभीर्य लक्षात घ्या, तुम्ही बोला ना, या विषयाला तुमचा विरोध असेल तर मी खाली बसतो। ज्या पद्धतीचं कट कारस्थानाने महाराष्ट्र बेचिराग करण्याची भूमिका अध्यक्ष महोदय, या पद्धतीच्या भूमिकेच्या विरोधामध्ये त्या सदनात मी बोलणार नाही तर कुठे बोलणार अध्यक्ष महोदय। आणि मुंबई उच्च न्यायालयाने एकदा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय माझं पूर्ण ऐकून घ्या, माझं पूर्ण ऐकून घ्या अध्यक्ष महोदय, माझं पूर्ण ऐकून घ्या अध्यक्ष महोदय। तुमचंही मत माझ्यासारखंच होईल, माझा विश्वास आहे अध्यक्ष महोदय। महाराष्ट्र बेचिराग करण्याची भाषा कोणी करत असेल अध्यक्ष महोदय तर मला पूर्ण विश्वास आहे माझे विरोधी पक्ष नेते आमचे त्यालाही समर्थन करतील अध्यक्ष महोदय, की नाही त्या भूमिकेच्या विरोधातच राहतील अध्यक्ष महोदय, असा आमचा विश्वास आहे तुमच्यावर अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, बेचिराग करणार म्हणजे कोणी ठरवला? त्याची योजना ठरली होती का? ही केवळ धमकी आहे का? या मागच्या भूमिका काय? याच्यामध्ये संशय आहे का? याचे कोणी योजना कट कारस्थान केलंय का? अध्यक्ष महोदय, कोर्टही म्हणते की तुम्ही गांभीर्याने घ्या, शांत बसू नका अध्यक्ष महोदय। काल परवापर्यंत आमचे मंत्री छगन भुजबळ साहेब बोलत होते धमक्या, गुंडगिर्दी। अध्यक्ष महोदय, त्या सगळ्या विषयात पण आम्ही वारंवार हेच म्हटलं की ठीक आहे, त्यांच्या मागण्यावर सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, पण अध्यक्ष महोदय मराठा समाजाची सुद्धा आता बदनामी होते की काय आमची चिंता अध्यक्ष महोदय। पण हा विषय आलाय आहे, मराठा समाज म्हणजे पराक्रमी, शौर्य, संयमी, धोरणी, डिसिप्लिन। आम्ही मोर्चे काढले, आम्ही मराठा समाजाचे मोर्चे काढले, डिसिप्लिन काढले, लाखोचे निघाले अध्यक्ष महोदय, त्यालाही गालबोट लागण्याचा आता त्या ठिकाणी भूमिका होती अध्यक्ष महोदय। आणि मागणी काय होती अध्यक्ष महोदय? अन्य कुठल्याही समाजाला, ओबीसी असेल, अन्य कुठलाही समाज असेल, याला नख न लावता अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण आणि हित जपलं पाहिजे। सगळे सोयरे असेल किंवा अन्य कुठला असेल, जे कायद्यात टिकेल ते आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे। आदर तर आम्ही आंदोलनकर्त्यांचा, जरांगे पाटलांचाही करतो, केला आणि करू, पण ती भाषा असली तर अध्यक्ष महोदय, ती भाषा असली तर अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीची भाषा माननीय उपमुख्यमंत्र्यांबद्दल वापरली अध्यक्ष महोदय, एकेरी उल्लेख ठीक आहे, देवेंद्रजींचा स्वभाव मला माहिती आहे, या सदनाला माहिती आहे अध्यक्ष महोदय, त्यांनी कधी स्वतःच्या मान अपमानाच्या विषयामध्ये कधी ब्र काढला नाही अध्यक्ष महोदय। अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे अध्यक्ष महोदय, कुठेही वात्रटपणे, वाह्यातपणे पेटवणार अन्य पद्धतीचं भाषण, वक्तव्य देवेंद्रजींचा परिचयच नाही। कायदा, कानून, राज्य सरकार आणि भारतीय संविधान याच्या पलीकडे त्या देवेंद्रजींच्या भाषणामध्ये कधी ब्र निघत नाही अध्यक्ष महोदय। तुला निपटून टाकू, तुला निपटून टाकू ही भाषा अध्यक्ष महोदय। काल परवापर्यंत अध्यक्ष महोदय एका मंत्र्यांवर आता उपमुख्यमंत्र्यांकडे आणि आता मुख्यमंत्र्यांकडे, काल त्या ठिकाणी त्या मुख्यमंत्र्यांनाही म्हणाले तुम्हाला शेवटची संधी देतो। अध्यक्ष महोदय, चाललंय काय? मुंबई उच्च न्यायालय पण म्हणते अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय याच्यावर गांभीर्याने घेणार आहेत की, आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय, मी आपल्याला काय विनंती करतो अध्यक्ष महोदय, प्राण आणि प्रतिष्ठा प्राण वडेट्टीवारजी, वडेट्टीवारजी मला माहिती आहे, वडेट्टीवारजी, शेलार साहेब बोला, शेलार साहेब तुम्ही बोला। माझा पूर्ण विश्वास आहे वडेट्टीवारजी, माझा पूर्ण विश्वास आहे वडेट्टीवारजी। अहो बसलेल्या माणसाला कुठे बसवू आता? वडेट्टीवारजी, ज्या पद्धतीने अध्यक्ष महोदय माझा पूर्ण विश्वास आहे, तुम्हाला पण संधी देतो, तुम्हाला पण संधी देतो ना, तुम्हाला पण संधी देतो। नाही सागर साहेब बसा, अहो सागर साहेब बसा, सागर साहेब बसा आपण। अध्यक्ष महोदय माझा विश्वास आहे पूर्ण, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अध्यक्ष महोदय। या सदनाच्या गरिमेला कोणी काळीमा फासत असेल तर त्याच्या विरोधातच आमचे विरोधी पक्ष नेते राहतील।